तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पैठण तालुक्यातील आडूळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून परिसरातील पशुपालकांना कोणतेही पशुवैद्यकीय उच्च शिक्षण नसलेल्या खाजगी व्यक्तींकडून उपचार करून घ्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयासमोर समोर आला आहे। पैठण तालुक्यातील आडूळ येथे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय श्रेणी 1 चा दवाखाना असून परिसरातील आडूळसह आडूळ खुर्द, गेवराई आगलावे, आडूळ तांडा, जामवाडी तांडा, मुरादाबाद, होनोबाची वाडी, शिवगड तांडा, खडकी तांडा येथील असंख्य पशुपालक या ठिकाणी आपली जनावरे उपचारासाठी आणतात, परंतु पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्या कारणाने त्यांना खाजगी व्यक्तीकडून जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहे। वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकृत परवानगीशिवाय बाहेरील कोणत्याही खाजगी व्यक्तीची शासकीय दवाखान्यात नेमणूक करता येत नाही, परंतु आडूळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून चक्क त्यांनी सोबत खाजगी 2 व्यक्तींची नियमबाह्य नेमणूक केली आहे। भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडून चुकीच्या उपचाराने जनावरे दगावली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। जनावरांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी नाममात्र शासकीय शुल्क असताना खाजगी व्यक्ती पशुपालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करीत आहेत। बिनडिग्री बोगस खाजगी व्यक्तीची या ठिकाणाहून हकालपट्टी करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करावी अशी मागणी त्रस्त पशुपालकांकडून होत आहे। याविषयी आमच्या MCN न्यूज मराठीच्या प्रतिनिधीने पशुधन विकास अधिकाऱ्याला विचारले असता थोड्याच वेळाने त्या खाजगी व्यक्तीने दवाखाना बंद करून तेथून धूम ठोकली। त्यानंतर दिवसभर दवाखाना बंदच असल्याचे पाहायला मिळत आहे। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण।